आज आपण बिना पाकाचे रवा बेसनाचे लाडू बनवणार आहोत। याच्यामध्ये किलो आणि वाटी दोन्हीही प्रमाण मी इथे सांगितलेले आहेत। ह्या टिप्स फॉलो केल्या तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट लाडू बनून तयार होतात, अजिबात खराब होणार नाहीत। तर त्याच्यासाठी इथे आपण 200 ग्रॅम बेसन घेतलेलं आहे, 300 ग्रॅम रवा, 250 ग्रॅम इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि 120 ते 150 ग्रॅम आपल्याला तूप घ्यायचं आहे। आणि वाटीचं प्रमाण घेताना आपल्याला 1.5 वाटी इथे बेसन पीठ घ्यायचे, 1.5 वाटी इथे रवा घ्यायचा आहे आणि 1.5 वाटीच आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे आणि पाऊण वाटी इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे। म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त आणि 1 वाटीला कमी तूप घेताना वितळलेलं तूपच वापरायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला जाड बुडाची पसरट कढई घ्यायची आहे। जाड बुडाची असेल तर आपलं बेसन आणि रवा व्यवस्थित भाजला जातो आणि खाली करपण्याची शक्यता नसते। तर तूप आपण सगळं जेवढं घेतलेलं आहे तेवढं आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये। याच्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपल्याला जो रवा घेतलेला आहे आणि रवा घेताना अगदी बारीक इथे रवा वापरलेला आहे आपण, तर रवासुद्धा टाकायचा आहे आणि हे दोन्हीही सोबतच भाजायचं आहे। रवा आणि बेसन भाजण्यासाठी सेमच टायमिंग लागतो, त्याच्यासाठी वेगळं भाजत बसण्याची गरज नाही आहे। एकत्रच भाजलं तरीसुद्धा होऊन जातं आणि हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। या पद्धतीने आपल्याला ज्या बेसनाच्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि सतत आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे। जर तुम्ही गॅसची फ्लेम वाढवली तर आपलं जो रवा आहे तो चरबट होऊ शकतो, त्याच्यासाठी मंद आचेवरच आपल्याला सतत हलवत हे भाजून घ्यायचे। 3 ते 4 मिनिट मी याप्रमाणे याच्यामधल्या गाठी फोडलेल्या आहेत। जे रवा आणि बेसन आहे ते आपलं एकसारखं आता झालेलं आहे, याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर मी 4 ते 5 मिनिट परत याच पद्धतीने मंद आचेवर भाजून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता याचा रंग बदललेला आहे। तर याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे। याचा रंग बदलल्यानंतरच बंद करून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। हे लक्षात ठेवायचे, पिठी साखर घालताना आपल्याला गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे आणि पिठी साखर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। पिठी साखर घातल्यानंतर याच्यामध्ये थोड्याफार गाठी होतात, त्या मोडून घ्यायच्या। पिठी साखरेच्या सुद्धा थोड्याफार काही गाठी असतात, त्या व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे। लो फ्लेमवर आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी हे मिश्रण आहे ते सतत मिक्स करून याप्रमाणे भाजून घ्यायचे बघा। तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ करायचं नाही आहे। त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। कढई अजूनसुद्धा खूप जास्त गरम आहे, तर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे आणि वेलची पूड आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हे सगळं करत असताना आपली गॅसची फ्लेम आहे ती बंद आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। तर एकदा हे मिश्रण आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचे आणि गॅसवरून आपल्याला कढई आता खाली ठेवायची आहे। याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी याला कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे। 15 मिनिट झालेले आहेत बघा, आपलं जे मिश्रण आहे ते हलकं कोमट झालेलं आहे, म्हणजे आपण हात लावू इतपत हे थंड झालेलं आहे। एकदा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्याच्यानंतर आवडीप्रमाणे जे हवेत ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालू शकता, नसतील घालायचे नाही घातले तरी सुद्धा चालतील। हे सगळे व्यवस्थित एकदा मिक्स करायचे आहेत आणि ज्या साईजचे हवे त्या साईजचे आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे। अगदी सहज याचे लाडू वळल्या जातात बघा। मिश्रण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे, मस्त असं गोल गरगरीत आपला लाडू तयार झालेला आहे। तर याच पद्धतीने आपल्याला बाकीचे लाडूसुद्धा वळून घ्यायचे। शेवटच्या लाडूपर्यंत आपलं मिश्रण आहे ते अजिबात कोरडं होत नाही, एकदम छान असे लाडू याचे वळल्या जातात। मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळणारे आपले रवा बेसनाचे बिना पाकाचे लाडू तयार झालेले आहेत। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू बनवत असाल तरी या टिप्स फॉलो केल्या तर परफेक्ट आपले रवा बेसनाचे लाडू तयार होतात।